Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, गुड मॉर्निंग. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. शिवाजी महाराजांची शपथ घेतो. महाराष्ट्र लुटणारे आणि लुटारूंना मदत करणाऱ्यांना पाठिंबा नाही. उद्धव ठाकरेंकडून पहिल्यांदाच TV9 मराठीवर अमित ठाकरेंच्या बाबत भूमिका स्पष्ट. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्रच माझं कुटुंब. आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनाही मी अनुभवलं, ते अनुभवायला हवं. नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप. वणीनंतर औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी. अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची उद्धव ठाकरेंची तंबी. मेहनती आणि समर्पक रीतीने जबाबदारी पार पडली. निष्पक्षता आणि पारदर्शक तत्वांना बळकटी मिळेल. वणी ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आयोगाकडून कौतुक. ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. आरणीत सभेला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही बॅगची तपासणी. 7 नोव्हेंबर रोजी राजू तोडसामांच्या प्रचाराला जात असताना हेलिपॅडवर फडणवीसांची बॅग तपासली. लातूरच्या किल्लारीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी. उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींच्याही बॅगांची हेलिपॅडवर तपासणी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनांची तपासणी. निवडणूक आयोगाकडून प्रतापराव जाधव यांच्या वाहनाची तपासणी. वाहनातील सर्व बॅगाही तपासल्या. 50 ते 60 जागा निवडून येतील, शरद पवारांचा दावा. तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांकडून माझ्या चेहऱ्याला विरोध नाही. संख्याबळाच्या आधारावरही हरकत नाही. सीएम पदावर उद्धव ठाकरेंचं TV9 वर वक्तव्य. शहाजीबाबू पाटलांकडून उद्धव ठाकरेंची मिमिक्री. पंढरपूरच्या बहुद इथल्या सभेत शहाजी पाटलांकडून उद्धव ठाकरेंची मिमिक्री. बिनकामाचा रे बिनकामाचा, 2.5 वर्ष आम्हीच मुख्यमंत्री केला म्हणत ठाकरेंची नक्कल. भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा आणि घरी बसवा. पक्षाला मला सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलं. येवल्यातून शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा. लोक वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवारांच्या मनात त्यावेळी काहीतरी असेल. छगन भुजबळांचे शरद पवारांवर गंभीर आरोप. येवल्यात एकाच हेलिपॅडवर शरद पवार आणि छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर. सभा आटपून शरद पवार येवल्यातून रवाना होत असताना भुजबळांचं हेलिकॉप्टर येवल्यात उतरलं. आव्हाडांनी पवारांचं सर्वाधिक नुकसान केलं. मुंबऱ्यातील सभेत धनंजय मुंडेंचा निशाणा. तर आव्हाडांनीही समर्थन पत्रावर सही केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. योगेंद्र पवारांसाठी आजी आणि बहीण प्रचाराच्या मैदानात. आजी प्रतिभा पवारांचा बारामती पश्चिम येथील प्रचारात सहभाग. तर सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंची प्रचार रॅलीत उपस्थिती. आमदार आणि खासदारकीचा पाळणा नेहमी यांच्या घरात हलतो. आता 30 वर्ष नातूला प्रेम करा आणि सामान्यांनी सतरंजा उचलायच्या का? योगेंद्र पवारांवरून महादेव जानकर यांची शरद पवारांवर टीका. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी. फडणवीसांनी समज द्यावी. अजित पवारांकडून राणांची कान उघाडणी. अमरावतीत कमळ फुललं पाहिजे, एखादी जागा कमी झाली तरी चालेल, राणांनी केलं होतं वक्तव्य. सुलभा खोडकेंनी नवनीत राणांविरोधात लोकसभेला प्रचार केला, तेव्हा खोडकेंची विनाशकाले विपरीत बुद्धी कुठे गेली होती? अजित पवारांच्या टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर. लोकसभेला अडसुळांनी युती धर्म पाळला नाही, आता जैसी करणी वैसी भरणी. रवी राणांचा आनंदराव अडसुळांना उत्तर. महायुतीत कुणी मिठाचा खडा टाकू नका. राणा परिवाराने महायुतीची शिस्त पाळावी. सरकार आणण्यासाठी अडसुळांचीही गरज. मुख्यमंत्री शिंदेंनी राणांना सुनावलं. मानखटाव मतदारसंघात ट्रम्पेट म्हणजे तुतारी अशी जाहिरात करणारा चित्ररथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची नागरिकांनी गाडी अडवली. गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून गाडी अडवल्याची माहिती. शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकरांचा राजू शेट्टींवर हल्लाबोल. काहींनी तालुक्यात काय दिवे लावले माहिती आहे. शेट्टींनी माझ्यावर टक्केवारीचे आरोप करू नयेत. यड्रावकरांचं शेट्टींना प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कलाकार मैदानात. उमरेडचे काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांचा गौतमी पाटीलकडून प्रचार. तर अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे यांच्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा प्रचार.
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन यांचा वसई विधानसभा मतदारसंघात रोड शो. महायुती भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबेंच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन. रत्नागिरीतील खेड दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम प्रचारात सक्रिय. प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळतोय. श्रेया कदमांची माहिती. पुण्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात रमेश थोरातांच्या प्रचारासाठी लेखी मैदानात. स्नेहा थोरात आणि अर्चना थोरात यांच्याकडून गावोगावी जाऊन प्रचार. जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी पत्नी साधना महाजन प्रचारासाठी मैदानात. साधना महाजन यांचे ग्रामीण भागात जल्लोषात स्वागत. चोपड्यातील शिंदे गटाचे उमेदवार प्राचार्य चंद्रकांत सोनवणेंच्या प्रचारासाठी लता सोनवणे यांच्याकडून प्रचार. लता सोनवणे यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या प्रचारार्थ पत्नी सीमा भोळे उतरल्या रस्त्यावर. सीमा भोळेंकडून नागरिकांच्या भेटीगाठी. भाजपचे किनवटचे आमदार भीमराव केराम यांचं नांदेडमध्ये घेतलेल्या प्रचार सभेदरम्यान वादग्रस्त विधान. तर विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. केराम यांचं स्पष्टीकरण. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेकाप आणि काँग्रेसला खिंडार. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा अजितदादा गटात पक्षप्रवेश. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आणि तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांचं निलंबन. भंडाऱ्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आचारसंहिता भंग केल्यानं मोहाडी पोलिसांची कारवाई. बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा योगेश क्षीरसागरांना पाठिंबा. पाठिंब्यानं महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचं पारडं जड. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सकाळी 2 सभा. सकाळी 11 वाजता चाळीसगावमध्ये तर मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा. योगी आदित्यनाथ यांची पोरादेवी इथे दुपारी 12 वाजता जाहीर सभा. कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा. अंबरनाथ विधानसभेचे बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई इथे सभा. महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मविया उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या 3 सभा होणार. सभेची जोरदार तयारी. पंतप्रधान मोदींच्या उद्या राज्यात 3 सभा. छत्रपती संभाजीनगर, मुंबईसह नवी मुंबईत मोदींची जाहीर सभा. पहिली सभा संभाजीनगरात तर खारघरमध्ये दुसरी सभा. राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर. 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार आणि नांदेड तर 16 नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूरमध्ये मविया उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 1100 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण. श्रीरामपुरात अजित पवारांनी माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. भानुदास मुरकुटे महिन्याभरापासून एका प्रकरणात जेलमध्ये तर भेट कौटुंबिक असल्याची सिद्धार्थ मुरकुटेंची प्रतिक्रिया. इंदापूरचे अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंनी घेतली शहा कुटुंबियांची भेट. भरत शहा आणि मुकुंद शहांसोबत बंद दारात चर्चा. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी घेतली होती भेट.